दादा दादा भूत भूत थांबा नाही दादा भूत नाही नाही दादा थांबा थांबा आई ही काय शपथ घालायची वेळ आहे हा? अविदादा किती वाईट वागलाय, तो किती अमानुष वागलाय, त्याचा काहीच फरक पडत नाहीये तुला. तो बरोबर करतोय हो ना? सोड ना रेवती, सोड तू. मी काय तिचं ऐकणार नाहीये. आई, मी अनुला आणायला चाललोय. राजा आई आई राजा अरे सीमा सीमा हिला काय झालं? सीमा 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 ए, उठ. ए राजन सीमाला काय झालं बा पाणी घे. बापरे ए सीमा, ए सीमा, सीमा. हे सुद्धा हिचं नाटकच आहे. उचल उचल तिला घेऊन जा, आतमध्ये घेऊन जा सावकाश सावकाश रेवती जा जा जा. या घरात काय चाललंय हे देवाला माहिती. आजी काहीच वाटत नाही का तुला? आई तुझ्यासाठी इतकं सगळं करते, तुझी काळजी घेते, तुला जपते, पण तुला काहीच वाटत नाही. आजी तुला कळतंय का, बाबांनी आईला जंगलात सोडलंय. आई कशी असेल, आईला काय होत असेल, आई कुठे असेल, तुला काहीच कसं वाटत नाही. आजी ऐक ना, प्लीज एकदा बाबांशी बोल ना. त्यांना सांग आपण आईला परत घेऊन येऊया प्लीज. मला माहितीये तुझं आईशिवाय पानही हलत नाही. प्लीज एकदा बाबांशी बोल ना. मी असं काही करणार नाही. तिच्याशिवाय माझं काही अडत नाही. माझ्या लेकाच्या डोक्याला नुसता ताप केलाय तिनं. मरू दे जंगलात तिला, तेव्हाच ती वटणीवर येईल, कळलं? आईला एवढ्या उशीर? मामा, पिहू बोलते. हा पिऊ बोल बाळा. काय ग, काय झालं? मामा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय पिऊ? ए पिऊ पिऊ तू घाबरू नको. हे बघ मी आता लगेच तिथे तुला घ्यायला येतोय. हा मी आलोच, आलो. आई आई बाबा दिव्या मंदार बाप काय रे? मंदार काय झालं? हा काय झालं मंदार?
बोल. मंदार काय झालंय मंदार? अगं बघ ना, एवढं मोठ्यांदा हाका मारल्यास किती घाबरलो आम्ही. काय झालंय मंदार, सांगणार आहेस का? मंदार मंदार काय झालंय? अनुताई काय अनुताई अनुताई काय? अनुचं काय? मंदार अनुचं काय? काय झालंय माझ्या अनुला, सांग लवकर. अनुताई जंगलात आहे. काय? जंगलात म्हणजे? एक मिनिट, तू काय काय बोलतोयस तू मंदार? काय कुठलं जंगल? काय काय? दिव्या, हा हा अविनाश अनुताईला जंगलात एकटं सोडून आलाय. दिव्या, बाबा, आई, पिहूचा फोन आला होता. पिहूने सांगितलं की ताई त्या रेडिओच्या कार्यक्रमाला गेली होती ना, ते अविनाशला माहीत नव्हतं. आणि आता रेडिओ जॉकीचा कोर्स पण करते ना, ते पण माहीत नव्हतं. हे सगळं आत्ता अविनाशला संध्याकाळी कळलं. अविनाश चिडला नाही. ताईला म्हणाला आपण जेवायला बाहेर जाऊया. खोटं बोलून तिला जेवायला बाहेर घेऊन गेला आणि जंगलात एकटीला सोडून आला. बाबा, बाबा, दिव्या, दिव्या, खुर्ची. बाबा, सांग. दिव्या, पाणी दे ना बाबांना. बाबा, अनु, बाबा पाणी. पाणी आहे. मंदार मंदार हे खरं आहे. बाबा, हो, पिहूचा फोन आला होता. बाबा, पिहू खूप घाबरली. मी निघतोय, ताईला शोधायला जातोय मी. हा, माझ्या अनु ते काय काय करत असेल ना? माझ्या अनुला अंधाराची भीती वाटते. तुला माहिती आहे ना शुभदा? नाही, मी तिला जाऊन घेऊन येतो. बाबा, बाबा, आधी खाली बस. बाबा, बसा. शांत व्हा म्हटलं ना. अगं कसा शांत हो मी? तो सैतान तिला जंगलात सोडून आला आणि माझी अनु त्या जंगलात एकटी कुठे कुठे भटकत असेल. अरे मला तिला शोधायला जायलाच हवं. मी जातो. प्लीज मला जाऊ द्या ना, प्लीज प्लीज. बाबा, शांत हो. बाबा, मी जातोय ना. मंदार अगदी बरोबर बोलतोय. त्याला जाऊ दे. तुम्ही इथे थांबा. तो आणेल आपल्या अनुला शोधून. अगं त्याला नाही सापडली ती तर काय करू मी? माझी लेक कुठे कुठे भटकत असेल. मला जाऊ द्या प्लीज, मला जाऊ द्या ना. बाबा, तुम्ही आधी शांत व्हा प्लीज. तुम्ही घरात थांबा. मी जातोय आणि मी फोन करून तुम्हाला अपडेट देत राहीन ताईबद्दल. हा, तुम्ही काळजी करू नका. आई, बाबांची काळजी. मी निघतो. मंदार माझ्या अनुला घेऊन ये रे. आई, तू प्लीज काळजी करू नको. दिव्या, तू सांभाळ. मी आलो. सांभाळून जा तू. काही होणार नाही आपल्या अनुला. मंदार गेलाय ना, काही होणार नाही. त्या सैतानाने शेवटी लायकी दाखवलीच. माझ्या अनुला जंगलात सोडून आला. पुणे आहे, पुणे आहे, पुणे आहे का? आणि आत्ता मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. जाऊन झोप. माज आलाय, हिंमत वाढली. हे शायनिंग मारत बापासमोर खुर्ची बिर्ची घेऊन बसतेस. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? निघ, नाहीतर ना मी. नाहीतर काय?
आईसारखं मला पण जंगलात सोडून याल? बाबा, आयडी कार्डवर माझं नाव लागतं, पिहू अविनाश पाटकर. या नावाचा मला जाम अभिमान वाटायचा, पण कदाचित इथून पुढे वाटणार नाही. आई वळणावर गेलीये सतत कट 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 कट. चालती हो, चल. माझं बोलणं संपलं नाही अजून. ऐकायला मी थांबलो नाही. तुम्हाला काय वाटतं बाबा, तुम्ही दरवेळी असं चिडून रागवून ओरडून माझ्याशी बोलाल आणि मी तुमचं ऐकून घेईन? मी आजपर्यंत गप्प बसले, मी कधीच काही बोलले नाही, कारण माझ्या मनात तुमच्याविषयी आदर होता. मला वाटायचं माझे बाबा तसे नाही आहेत, माझे बाबा चांगले आहेत, ते बदलतील, ते आयुष्यात चांगले वागतील. पण नाही बाबा, तुम्ही आज जे वागलायत ना त्याला विकृती असं म्हणतात. ए, तोंड सांभाळून बोल, कळलं काय? का? तुम्ही आईला जंगलात सोडून आलात बाबा. आई कशी असेल, आईला काय वाटत असेल, आई कुठे असेल, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? काळजीने आपल्या घरातल्या सगळ्यांचा जीव तुटतोय, पण तुम्ही खिडकीत असं ध्यानास्थ बसून होतात. बाबा, तुमच्या विषयीचं प्रेम, तुमच्या विषयीचा आदर सगळं मेलंय आज. तुम्ही मुलांचे चांगले बाबा नाही आहात, बायकोचा चांगला नवरा नाही आहात, तुम्ही ना चांगला माणूसच नाही आहात. ना थोबाडी देईन एक मिनिट. का दमलात? मारा ना, ए, मारा ना, एवढाच बाकी राहिलाय ना सोड आता. ए, हात सोड. तेही करून टाका, म्हणजे एकदा सगळं संपेल. बडबड करायची नाही जास्त. आईच्या वळणावर गेलीये, वटवट करतीये, चालती हो, चल स्वतःच्या रूम मध्ये. बाबा, मी तुमचं काही ऐकणार नाहीये, कारण माझं ठरलंय, मी तुमच्या या घरात राहणारच नाही. काय म्हणालीस? धक्का बसला ना? तुम्ही हेच डिझर्व करता बाबा. माझं ठरलंय, मी तुमच्या सोबत तुमच्या या घरात राहणार नाहीये. तू इथे राहणार नाहीस? नाही. तू इथे राहणार नाहीस? मी इथे राहणार नाही. ठरलंय. ठरलंय माझं. तुझं ठरलंय? हो. मग ठरलं असेल तर घराबाहेर निघ, चल. गरज नाही मला कुणाची. दोघी जा तिकडे. बाबा, तुम्ही एक काम करा ना, आईसारखं मला पण सोडून द्या, कुठेतरी टाकून द्या मला पण. चल चल. छान आहे ना तुझी. मग जा, हा, आईला शोध आणि आई बरोबर बाहेरच राहा, कळलं ना? चल निघ. नाहीच चढाला मी घरी परत, कारण मला नाहीये तुमची गरज. आई नेहमी म्हणते, माणसातली माणुसकी जिथे संपते ना तिथे देव येतो मदतीला. आमच्या आई मदतीला येईल देव. हा, मग त्या देवाला पण घे आणि जा तुझ्या आईच्या माहेरी. हा, परत या घरात पाऊल ठेवायचं नाही. आलं लक्षात? चल निघ. आई कुठे असेल? कशी असेल ती? देवा, प्लीज माझ्या आईचं रक्षण कर. प्लीज माझ्या आईला सुखरूप ठेव. प्लीज तिला सुरक्षित ठेव.
माझी पिहू घरी वाट बघत असेल. आई अजून कशी नाही आली घरी म्हणून काळजी वाटत असेल तिला. अविनाशने काय सांगितलं असेल घरी. पिहू शांत हो, शांत हो. बाबा मला खूप काळजी वाटते. पिहू तू आधी रडणं थांबव बरं. हा अजिबात रडू नकोस. मी आलोय ना आता. रडू नको हा बाळा. मला सांग, आईला जंगलात म्हणजे नेमकं कुठे सोडलंय माहितीये तुला? आरेच्या जंगलात. आरेच्या जंगलात? एवढ्या मोठ्या जंगलात कसं शोधायचं आपण तिला? मामा आई सापडेल ना? अगं सापडेल सापडेल. तू तू नको काळजी करू. चल तू गाडीत बस, आपण आईला शोधूया. हा चल चल. काय चाललंय हे सगळं? अनु कशी असेल, कुठे असेल? इकडे सीमाची तब्येत बिघडली आहे. दादा मी तुला एक बोलू का? म्हणजे बघा, तुला राग येणार नसेल तर बोलते. नाही येणार राग, बोल पटकन. दादा मला नाही वाटत की सीमा वहिनी खरंच आजारी आहे. अगं, पण डॉक्टर बोलले ना तिचं बीपी वर खाली झाले म्हणून. दादा अरे थोडंसं टेन्शन घेतलं ना की कोणाचाही बीपी वर खाली होतं. काहीच नवीन नाहीये त्यात, नॉर्मल आहे एकदम. ही ना सगळी नाटकं करतेय. पण असं का करेल ती? दादा तू अनु वहिनीला शोधायला बाहेर जात होतास राईट? तिला ते नकोय. नाही रेवती, अगं बदलली आहे सीमा. दादा किती भोळा आहेस अरे तू. अरे सीमा वहिनी बदलणं अशक्य आहे. तू ओळखतोस, बायको आहे तुझी ना ती. काय करू या बाईचं? आता आता सोडून गेलो तर पुन्हा तमाशा करेल. तिकडे अनुच्या काळजीने चैन पडत नाहीये. पिऊ, हे पिऊ कुठे? हा आपल्या बरोबर नव्हती. आपण कुठे? कोणी आहे इकडे? कोणी आहे का? कोणी आहे? गाडी
काय झालं मॅडम? काही मदत हवी आहे का? दादा मला घरी जायचंय, मला घरी सोडा. मी हरवले, प्लीज प्लीज. अहो का नाही ताई, तसं पण एवढ्या रात्री तुम्हाला इथे लिफ्ट नाही मिळणार. बसा आमच्या गाडीत, आम्ही सोडतो तुम्हाला. हा बिंदास या, बसा. खरंच थँक्यू थँक्यू थँक्यू. या मॅडम या, बसा. या या, सावकाश.